Hello students. So आम्ही आज एक न्यूमेरिकल घेऊया बेस्ड ऑन एवरेज वेलोसिटी अँड एवरेज स्पीड. आता तुमका खबर आसूंक जाय की एवरेज वेलोसिटी आणि एवरेज स्पीड कशी काढता. ओके, सो आमच्याकडे कॉन्सेप्ट असा तो म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा, राईट. डिस्टन्स म्हणजे तुम्ही कितले डिस्टन्स कव्हर केले ते. ओके, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्ही शॉर्टेस्ट डिस्टन्स कितले कव्हर केला, दॅट इज डिस्प्लेसमेंट. ओके, सो आता एक मनीस जर हांगा आसा आणि हांगासरल्यान तो असो गेलो असो गेलो असो गेलो असो गेलो. ओके, सो हे सगळे त्याचे डिस्टन्स जातले आणि डिस्प्लेसमेंट कितें जातले, शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे हे. ओके, आता एवरेज वेलोसिटी कशी काडटा आमी, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम आणि स्पीड कशी काडटा, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ओके, सो आता हो एक क्वेश्चन घेऊया. अ मॅन वॉक्स ऑन अ स्ट्रेट रोड फ्रॉम हिज होम टू अ मार्केट which is 2.5 kilometer away with a speed of 5 kilometer per hour. Finding the market closed, he walks back home with a speed of 7.5 kilometer per hour. What is the magnitude of average velocity and average speed over the time interval of this? Okay, 3 time interval दिला त्यांच्याने. आता सांगला कितें हितून की एक मनीस एकतर मार्केटान गेला पयली. ओके, आणि ते मार्केट आता सपोज हांवें धरले की तेजे घर घर आणि होम टू मार्केट. ओके, डिस्टन्स कितले दिला तेंच्यांनी, 2.5 किलोमीटर आणि कितली स्पीड असली तेजी, 5 किलोमीटर पर आवर. ओके, ही तेजी स्पीड असली मार्केटान वयता आसतना. ओके, आता तो मार्केट क्लोज आहा म्हणून तो परत येयलो. ओके, सो ही वॉक्स बॅक होम विथ अ स्पीड ऑफ 7.5 किलोमीटर पर आवर. म्हणजे तेणी सेम डिस्टन्स कव्हर केला पण स्पीड कितली घेतल्या, 7.5 किलोमीटर पर आवर. ओके, आता तुमका सांगला की एवरेज वेलोसिटी आणि एवरेज स्पीड जाय. सो फर्स्ट थिंग यू नीड इज टोटल डिस्टन्स जाय आमका आणि टोटल डिस्टन्स आणि टोटल डिस्प्लेसमेंट जाय. ओके, ते आम्ही हांगासरल्यान काढू शकता कारण हांगासर तेणी लेंथ दिल्या, डिस्टन्स दिला, बट हांगासर टाइम दिना. टायमाच्या जाग्यार तेंच्यांनी स्पीड दिल्या. सो स्पीडाचो फॉर्म्युला यूज करपाचो. ओके, पहिले आम्ही बरोवया टोटल डिस्टन्स कितें गिवन आहा ते पहिले बरोवया. टोटल डिस्टन्स. ओके, टोटल डिस्टन्स तेजे होम टू मार्केट 2.5 किलोमीटर आहा. टोटल डिस्टन्स 2.5 किलोमीटर फ्रॉम होम टू मार्केट. ओके, आणि तेणी टोटल डिस्टन्स कव्हर कितले केले म्हणजे फुल. तो गेलो आणि परत येयलो जाल्यार जातले तेजे 2.5 प्लस 2.5 डिस्टन्स कवर्ड. ओके, that is home to market and market to home. So this is 5.0 kilometer, 5 kilometer जाय. ओके, आता पहिलो टाइम. ओके, टाइम टेकन फ्रॉम होम टू मार्केट. ओके, तो टाइम काडपाक आमकां स्पीडाचो फॉर्म्युला यूज करचो पडटलो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, सो टाइम कितें जातले, डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, सो डिस्टन्स कितले आसले आमचे 2.5 आणि स्पीड कितली आसा तेजी 5. ओके, आता हे डिस्टन्स आसा ते तेणी किलोमिटरान दिला आणि हे बी तेणी किलोमीटर पर आवरान दिला. ओके, जाल्यार तुम्ही आता हे जे तेंच्यांनी काडूंक लायला पळय ते मिनिट्सान काडूंक लायला, म्हणजे हे जे आर आसा ते आमकां चेंज करचे पडटले. 5 किलोमीटर पर आवर. ओके, सो हे कशे चेंज करतात आमी, जर तुमकां स्पीड 5 किलोमीटर पर आवर म्हणजे हांगा सकल 1 आवर आसा. सो 1 आवर आसा ते म्हाका मिनिट्सान कन्वर्ट करूंक जाय. 1 आवर इज 60 मिनिट्स, करेक्ट. सो इंटू 60 करपाचो तेका डिवाइड. सो हो 2.5 अपॉन 5 अपॉन 60.
अपॉन 60 येतलो आणि तो मागीर वयर वयतलो इंटू 60 अपॉन 5 जातलो 0.5 जालो. सो 530 300 घेया आणि हो पॉइंट हांगा येतलो सो 30 जाता 30 मिनिट्स. ओके सो आमकां टाइम धरो T1. This is 30 minutes. That is from home to market. Okay. आता म्हाका टाइम जाय फ्रॉम मार्केट टू होम. परत येयला तेन्ना आमची स्पीड किती आसा 7.5 किलोमीटर. ओके हे बाय परत येवपाक तेणी स्पीड घेतल्या 7.5 किलोमीटर. डिस्टन्स तितलेच उरले 2.5. सो T2 किती जातलो डिस्टन्स इट इज 2.5 अपॉन स्पीड 7.5 आणि किलोमीटर पर आवर सो मिनिटान म्हणजे डिवाइड बाय 60 करपाचे. सो जातलो 2.5 इंटू 60 अपॉन 7.5. ओके हांगा आता पॉइंट जावन एक नंबर आसा पॉइंट जावन एक नंबर आहा म्हणजे प्रत्येकाक डिवाइड बाय 10 येतलो सो तो 10 कॅन्सल जातलो. सो हे पॉइंट्स वयतले सो तो 25 अपॉन 75 इंटू 60 उरलो. सो दिस इज 20 minutes. Okay, so total time taken by the person man from traveling from home to market and back market to home. Total time कितलो आसा तेजो 30 plus 20 50 minutes. ओके हे आता आमकां जाय टाइम आमकां जाय कारण ह्या टाइमार आमकां तेजे डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि स्पीड काडूंक जाय. ओके आता फर्स्ट तेणी सांगला 0 to 30 minutes. सो आम्ही 0 to 30 minutes या टाइम इंटरवलाक आता एवरेज वेलोसिटी आणि एवरेज स्पीड काडपाक जाय. ओके सो एवरेज वेलोसिटी कशी काडटली आमी टोटल डिस्प्लेसमेंट जाय आणि एवरेज स्पीडाक आमकां टोटल डिस्टन्स जाय. टाइम आमकां तेंच्यांनी दिला 30 minutes. ओके सो 30 minutesक आमकां केन्ना मेळ्ळले 30 minutes when he was going from home to market. ओके त्या टाइमार तो तेजो टोटल टाइम 30 minutes जाल्लो. सो तेजे डिस्टन्स कितले आसले 2.5 किलोमीटर राइट आणि तेच डिस्प्लेसमेंट जातले कित्याक तो परत काय येवंक ना मागीर थंयच आसलो तो फुल हांगासरल्यान हांगा वचपाक राइट. सो आता एवरेज वेलोसिटी पयली काडया डिस्प्लेसमेंट टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. सो डिस्प्लेसमेंट किती आसलो आमचो 2.5 किलोमीटर आणि टोटल टाइम 30 minutes. सो आता हांगा प्रॉब्लेम किती जाला आन्सर आमकां किलोमीटर पर आवरान जाय कित्याक हांगा स्पीड सुद्धा 5 किलोमीटर पर आवरान दिल्ली पळय. सो ही आवरान कन्वर्ट करप हे आता इजी आहा 30 minutes म्हटल्यार तुमचे हाफ एन आवर जाता राइट. सो आय कॅन राइट हाफ आवर. सो दॅट इज 0.5 hour करेक्ट. सो 2.5 पॉइंट जावन एक नंबर पॉइंट जावन एक नंबर सो डिवाइड बाय 10 जातले दोगांकूय. सो हांगासर हो पॉइंट वयतलो सो 5 उरता 5 किलोमीटर पर आवर ही जाली एवरेज वेलोसिटी आणि एवरेज स्पीडूय तीच जातली कारण डिस्टन्स अपॉन टाइम घेता न्हू आमी. ओके आता सेकंड तेणी दिला 0 to 50 minutes. आता हांगा कितें जाला की डिस्टन्स 0 to 50 म्हटल्यार आमकां हांगासर आन्सर 50 minutes मेळ्ळेले पळय म्हणजे तो घरा कडसून मार्केटान गेला मार्केटानसून परत घरा कडेन येयला
सो टोटल डिस्टन्स कवर्ड तेजे कितले जातले? डिस्टन्स 5 किलोमीटर. करेक्ट. 2.5 प्लस 2.5 हांगा आमी बरयल्ले याद आसा 2.5 प्लस 2.5. सो ते जाले आनी टोटल डिस्प्लेसमेंट किती जातले? हांगासरल्यान तो हांगा गेलो आनी हांगासरल्यान तो परत येयलो म्हणजे तो वचोन परत त्याच जाग्यार येयला. सो टोटल डिस्प्लेसमेंट इन दिस केस विल बी 0. ओके, सो आमची एवरेज वेलोसिटी 0 जातली. डायरेक्ट बरया 0 किलोमीटर पर आवर. ओके, व्हॉट अबाउट एवरेज स्पीड? हे आमकां काडचे पडटले. डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम तेणी 50 मिनिट्स दिला. सो 50 मिनिट्स कन्वर्ट करा. किती जातलो? 1 hour is 60 minutes. So 50 minutes is how many hours? Cross multiply करप. So this is 60x equal to 50. So x is 50 upon x 60. So 5/6. 5 upon 5 into 6. So 6 येता. 6 kilometer per hour. Okay. नेक्स्ट तेंच्यांनी दिला 0 to 40 minutes. आता हांगा मातशे टाइम लागतलो कॅल्क्युलेट करपाक कारण टोटल जेन्ना तो हांगासरल्यान हांगा गेलो तेन्ना तेका 30 मिनिट्स लागली. ओके, आनी जेन्ना तो रिटर्न येयलो तेन्ना तेका 20 मिनिट्स लागली. असो वचपाक तेका 30 मिनिट्स लागला आनी असो येवपाक तेका 20 मिनिट्स लागला. म्हणजे खंय तरी हांगा मदी म्हणजे एक्झॅक्टली एट 10 मिनिट्स टोटल तेणी कितें म्हटला 40 न्हू. सो एक्झॅक्टली एट 10 मिनिट्स म्हणजे 40 मिनिट्साक तो हांगा आसलो एट दिस पॉइंट. राइट, असो गेला आनी परत इतल्या पर्यंत येयला हाफ. ओके, म्हणजे हे डिस्टन्स किती जातले? फुल तेजे 2.5 आनी हे 2.5 चे अर्धे. 2.5 चे अर्धे 2.5 डिवाइड बाय 2 बरोवया. ओके, हे जाले टोटल डिस्टन्स. Okay, so this will be cross multiply करा है. 2 into 2.5 जातलो 5. 7.5 divided by 2 kilometer. Okay, what will be the displacement? Displacement at the shortest distance म्हणजे हांगासरल्यान हांगा पेरेन म्हणजे 2.5 चो अर्धो. ओके, next average velocity. Average velocity displacement upon time. Time दिला 40 minutes. 40 म्हणजे किती जातलो? 40 upon 60. So 4 upon 6 on 2 into 6/4. Okay. 7.5 upon 4 येता. सो कट करीत जाल्यार किती जातले? 4 3 2 1.85 kilometer per hour. Okay, what about average speed? 7.5 divided by 2 into 6/4. 4 7.5 डिवाइड करीत जाल्यार 1.85 येता into 3 करा.
सो 3×5 6.55 किलोमीटर पर आवर. ओके, खूप सिंपल आहा. जस्ट तुमका जे क्वेश्चन दिता थंयसर पयलीं म्हटल्यार युनिट्स पळोवंक जाय, कितें कितें कन्वर्ट करूंक जाय, कितें ना तें. मागीर तुमकां ते ड्रॉ करपाक कळोंक जाय की तो मनीस खंय गेला, खंयच्यान रिटर्न येयला. खूप इझी आसता.